शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे। शेतकऱ्याला कर्जमाफी झालीच पाहिजे। जनशक्ती पक्षाचा शेतकऱ्याची कर्जमाफी झालीच पाहिजे। शेतकऱ्याची कर्जमाफी झालीच पाहिजे। जय जवान जय किसान, जय जवान जय किसान, जय जवान जय किसान। जनशक्ती पक्षाचा जनशक्ती पक्षाचा काय तुमचा नेमकी? नमस्कार, मी खालिद मन्यार, प्रहार जनशक्ती पक्ष शहर कार्याध्यक्ष सोलापूर। जसं पाहिलं की आमदार बच्चू कडू आमच्या पक्षप्रमुखांनी आदेश दिला होता की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मशाल पेटून आंदोलन करू। जे झोपेची सोंग घेणारी जे सरकार आहे त्याला जागा करण्यासाठी मशाल घेऊन आम्ही आंदोलन करत आहात। आता आम्ही जर बघितलं आपल्या महाराष्ट्रामध्ये गेल्या दर महिन्याला 6000 शेतकरी आत्महत्या करतात। जेव्हा शेतकरी सत्ता देण्याच्या अगोदर बीजेपी सरकारने सांगितले आम्ही शेतकऱ्याचा उतारा कोरा करू, कर्जमाफी करू। जर असं काही झालं नाही, एकीकडे दादा, एकीकडे भाऊ, एकीकडे असे तीन ठिकाणी सरकार असल्यामुळे काम बिघाड झालंय। फक्त या सरकारला औरंगजेब हिच्यामध्ये वाघ्या कुत्र्या हिच्यामध्ये उलझलाय। शेतकऱ्याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही। आम्ही आज मशाल घेऊन आंदोलन करत आहे। या पुढचं आंदोलन आमचे पक्षप्रमुख जसा आदेश देईल त्याप्रमाणे आम्ही आंदोलन करणार आहेत। शेतकऱ्यांचा उतारा कोरा नाही झाला तर मग काय पुढे काय करणार? शेतकऱ्याचा उतारा जर कोरा नाही झाला, आज आंदोलन आम्ही देवेंद्र कोटे साहेबांच्या इकडे केलंय। नावामध्ये देवेंद्र आहे, त्यांचं काम पण चांगलं आहे। उद्या आम्ही मोठ्या देवेंद्रपाशी जाऊन आम्ही आंदोलन करू। याच्यापेक्षा नाही झालं तर घोडे लावू। प्रहार जनशक्ती पक्ष सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष, या सरकारनं जे धोरण आखलं होतं त्या धोरणाप्रमाणे कुठलंही काम करत नाहीत। याने शेतकऱ्यांना कर्जमाफी पहिल्या कॅबिनेटमध्ये कर्जमाफी करू असं आश्वासन दिलं, पण याने कुठल्याही प्रकारचं कर्ज माफ न करता शेतकऱ्याला वेठीत धरून शेतकऱ्याची शेतकऱ्याला त्रास होत आहे। आणि यांचा अजेंडा इलेक्शनच्या वेळेस असा होता की शेतकऱ्यांना आपण कर्जमाफी करू व लाईट बिल माफ करू, पण हे कुठलंही त्यांनी शब्द पाळला नाही। अशा सरकारला प्रहार संघटनेकडून एक चेतावणी देत आहोत। आज आम्ही मशाल पेटून आंदोलन करत आहोत। येत्या काळात कलेक्टरच्या ऑफिसमध्ये म्हशी, बैल, गाई जेवढे शेतकऱ्याचे जे हे आहेत ना सगळे कलेक्टर ऑफिसमध्ये घालून आंदोलन करू। जर हे नाही झालं तर येत्या काळात मंत्रालयात नग्न आंदोलन करू, हे इशारा देत आहे प्रहार संघटनेकडून। जर ही सरकार जर जागी नाही झाली तर येत्या काळात प्रहार संघटना आपले प्रहार स्टाईलनं आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। हे सरकारनं काळजीपूर्वक लक्षात घ्यावं, अन्यथा प्रहार संघटना बच्चू भाऊच्या आदेशाने येत्या काळात ह्याच्यापेक्षा आक्रमक आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही, हे सांगू इच्छितो। जय हिंद, जय महाराष्ट्र।